आहे. प्रिया मराठे ताईंचं निधन झालेलं आहे. अगदी कमी वयात निधन झालंय. हो हो हो. आणि आज मला सकाळी इथे शूटिंगला आल्याला कळलं सुबोध भावेची चुलत बहीण होती आणि ती ठाण्यातलीच होती आणि माझ्या मुलीचं काम केलं होतं तिने. त्या तिन्ही मुली होत्या माझ्या, प्रार्थना बेहरे, प्रिया मराठे आणि अंकिता लोखंडे. आम्ही खूप धमाल करायचो. पवित्र रिश्त्याच्या वेळेस खूप धमाल केली आम्ही. खरं तर हे शॉकिंग म्हणजे काय असतं हे असं खरं तर बोलता येत नाही. खूप वाईट वाटते मला. आणि एक गुणी अभिनेत्री होती ती. खूप छान सीन व्हायचे आमचे. ती अशी एक वेगळ्या नवीन पिढीची मुलीचं तिनं काम केलं होतं आणि मी जुन्या पिढीतला तिचा बाबा होतो. पण आठवणीच्या राज्यामध्ये हे दुःखाचे क्षण खूप वाईट असतात. हो, खूप रूर लावत असतात हे क्षण. जी किशोर सर, तुमच्या भावना आम्ही समजून घेऊ शकतो. तुम्ही या मालिकेमध्ये वडिलांची भूमिका साकारली होती. ती तुमची मुलगी म्हणून काम करत होती. त्यावेळेचं ते नातं, ते काम, तुम्हाला त्या संदर्भात ती एक व्यक्ती म्हणून ती काय आठवण? ती खूप गुणी अभिनेत्री होती आणि ती ठाण्यावरून यायची सुरुवातीला. मग नंतर ती गोरेगावमध्ये राहिली गेली. पण ती येताना दुपारी जेवणामध्ये मिरचीचा ठेचा आणायची. ती आठवण कायम माझ्या बरोबर राहील. खूप सुंदर आणायची आणि आठवणीने द्यायची ती जेवणाच्या वेळेस. अगदी मुलीसारखं, म्हणजे माझी मुलगी असल्यासारखीच होती ती. या तिन्ही माझ्या मुली असल्यासारख्या होत्या. इतकं आमचं नातं आणि बॉन्डिंग होतं. खूप खूप म्हणजे खूप दुःख होत आहे. असं कुणाच्याही बाबतीत घडू नये असं वाटतं मला. बस यापेक्षा मी काही जास्त बोलू शकत नाही. तिला परमेश्वर सद्गती देव, ही एवढंच म्हणू शकतो मी आणि ही ईश्वरचरणी प्रार्थना करू शकतो. खूप खूप शॉकिंग आहे हे, खूप शॉकिंग आहे. जी, धन्यवाद किशोर सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. अतिशय दुःखद ही घटना, दुःखद बातमी. प्रिया मराठे ताईंचं कर्करोगाने निधन झालेलं आहे. वयाच्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. पवित्र रिश्ता फेम प्रिया मराठे यांचं कर्करोगाने निधन झालेलं आहे. संपूर्ण या ठिकाणी मराठी सृष्टीवरती शोककळा पसरलेली आहे. दुःख व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरापासून प्रिया लाईमलाईट पासून दूरच होत्या. सोशल मीडियावर सुद्धा त्या सक्रिय नव्हत्या. अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर आता मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे.